तू ही रे. दुनियादारी हा सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर संजय जाधव, स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर यांच्या प्रत्येक सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण होत असते किंवा निर्माण केली जाते. प्यारवाली लव्ह स्टोरीची सॅडवाली लव्ह स्टोरी झाल्यानंतर आता तू ही रे म्हणजे यातली हीची वेलांटी पहिलीच आहे का ते माहित नाही, तर या तू ही रेचा बराच बोलबाला झाला. दिग्दर्शक संजय जाधवच्या क्रिएटिव्हिटीवर विश्वास ठेवून पुन्हा एकदा अपेक्षा निर्माण झाल्या किंवा निर्माण केल्या गेल्या, पण या अपेक्षा पूर्ण करण्यात संजय जाधव अँड टीम पूर्णपणे अपयशी ठरली. खरं तर दुनियादारी आधीचा संजय जाधव आठवला तर चेकमेट आणि रिंगारिंगामधून त्याने नवीन प्रयोग केले होते. कुणीतरी आहे जो मराठीच्या त्याच सिनेमांना नवी वाट दाखवण्याचा प्रयत्न करतोय असं वाटत होतं. अर्थात त्या सिनेमांना प्रेक्षकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे पुन्हा त्याच मळलेल्या वाटेवरून चालण्याची अगतिकता संजय जाधवमध्ये आली असावी. जे काय कारण असेल ते, पण तू ही रे बघून ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे असंच म्हणावंसं वाटतं. छंद भरझरी शालू अंजिरी मदन मंजिरी फिरे स्वच्छंद रतिरूप जिंठा शिल्प कोरिले कुणी उभी सत्कारा हे सुंदरा. लाईव्हाट गेलं माझ्या आई वडिलांनी असं करायला नको होतं. रविवारी पोरगा येतोय. चहा बुडवून ठेवलं बिस्किट तसं तुटतं ना तसं तुटलंय माझं हृदय. हिच्या नादी कोणी लागू नका, रविवारीच लग्न होणार. ही अरेंज मॅरेज करणारी पोरं असतात ना, तिलाही वाचन करतात म्हणे. ये दिल कहता है तुझे देखूं करीब से, क्या करूं मेरा शौक है. तू ही रेची गोष्ट अगदी थोडक्यात सांगता येईल. म्हणजे मी ती सांगणार नाहीये कारण सिनेमा तुम्ही बघणारच असाल तर तुमची उत्सुकता टिकून राहू दे. थोडक्यात सांगता येईल म्हणजे कथेचा जीव तसा लहान आहे, पण त्यामध्ये प्रेमाचं, लाडिक सीन्सचं, गाण्यांचं असं भरपूर पाणी घातलेलं आहे. सिनेमाच्या सुरुवातीलाच काही ट्विस्ट आहेत ज्यामुळे कथा भरभर पुढे सरकणार, काहीतरी भन्नाट बघायला मिळणार असं वाटायला लागतं. पण पुढे बराच वेळ रेंगाळल्यानंतर कथा थोडी थोडी पुढे सरकते, पुन्हा एक ट्विस्ट येतो, मग इंटरव्हल होतो, मग परत आपल्याला आळस बिळस द्यायला, मोबाईलमध्ये व्हॉट्सॲपवर चॅट वगैरे करायला बराच वेळ दिग्दर्शक देतो आणि त्यानंतर मग हळूहळू कथा शेवटाकडे येते. क्लायमॅक्सला बऱ्यापैकी रंगत आणून सिनेमा संपवलेला आहे. प्रेमाचं नातं किती घट्ट आहे हेच येऊन जाऊन सगळ्या सिनेमात जसं दाखवलेलं असतं तसंच ते याही सिनेमात दाखवलंय, थोडंसं वेगळ्या प्रकारे. साऊथच्या सिनेमातून प्रभावित व्हायचं आणि त्यामध्ये मराठमोळं आणि झकपक पाणी घालायचं हा मराठी इंडस्ट्रीचा नवा फंडा दिसतोय. संजय जाधवने हा फंडा फार मनावर घेऊ नये एवढीच अपेक्षा आहे. गुलाबाची कली बघा हल्दी न माखली, आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली. कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना, कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना. कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो, कुण हलकेच तार काळजाची छेडतो. कधी 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 देतो कुणी नजरेचा इशारा. कुणी हरपून देह भान त्यात गुंततो, कुणी हरपून देह भान त्यात गुंततो. गुलाबाची कली बघा हल्दी न माखली, आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली. तू ही रे यामध्ये लव्ह ट्रायंगल नाहीये, यामध्ये डबल रोल सुद्धा नाहीये. खरं तर पटकथेवर मेहनत घेऊन भरमसाठ अनावश्यक प्रसंगांना कागदावरच कात्री लावायला हवी होती. जर तसं झालं असतं तर एक मस्त बंदिस्त पटकथा तयार झाली असती. भले 1 किंवा 1.5 तासाचा सिनेमा होऊ दे, पण तरी तो गाण्यांसकट सगळ्यांना आवडला असता, आवडणारा झाला असता. दुर्दैवानं तसं झालेलं नाहीये. रंगसंगती, भव्यपणा, भरजरी कपडे, ग्लॅमरस लुक हे सगळं मराठी सिनेमा श्रीमंत दिसण्यासाठी महत्त्वाचं आहे, पण त्यामुळे कमाईच्या दृष्टीने मराठी इंडस्ट्रीला काही फायदा होत नाहीये हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं. इतकी वर्ष इंडस्ट्रीत घालवल्यानंतर संजय जाधव, स्वप्नील जोशी अशा सगळ्यांनीच ती जबाबदारी घ्यायला पाहिजे. तसं जर झालं
तर मग आपोआपच तू ही रे सारखे सिनेमे आपल्या वाट्याला येणारच नाहीत. अगं ही अरेंज मॅरेज करणारी पोरं असतात ना, ती न्यूटन वाचतात, आईन्स्टाईन वाचतात, मग बायकोवर प्रेम कधी करणार? कप्पा जीव तोळा तोळा तुझ्यासाठी जुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भीर भिरतो. ही लव्ह मॅरेज करणारी पोरं असतात ना, ती पिक्चर बघतात, स्वप्न बघतात. रमुनी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा कानाव तुझे गुण. एक लक्षात ठेवा, जी पोरं वहीत लिहितात ती अरेंज मॅरेज करतात, आणि जी पोरं बेंचवर लिहितात ती लव्ह मॅरेज करतात. माझी आजी म्हणते, नवरा म्हणजे प्रसादाच्या शिऱ्यासारखा असतो, त्यात तूप किती घातलंय, रवा कुठला वापरलाय, गोड आहे का नाही, मनुका आहेत का नाही, असं काय विचारायचं नाही. जे मिळालं त्यात समाधान मानायचं. तर असा हा तू ही रे सिनेमा बघून तुमचे किती रुपये वसूल होतील ते सुद्धा आता सांगून टाकतो. तू ही रे हा संजय जाधवचा प्यारवाली लव्ह स्टोरी नंतरचा सिनेमा. भव्य सिनेमे करण्यात, मोठे सिनेमे करण्यात, ग्लॅमरस सिनेमे करण्यात संजय जाधवचा आता हातखंडा आहे असं म्हटलं जातं. पण ते सिनेमे यशस्वी होत नाहीयेत हे सुद्धा वास्तव लक्षात घ्यायला पाहिजे. 100 पैकी तुमचे 40 रुपये हा सिनेमा वसूल करून देऊ शकेल.